आजच्या ह्या नांदेड मनपा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे जो संकल्पनामा आज आपण इथं लोकार्पण करत आहोत, ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, ज्यांच्या हस्ते आपल्या संकल्पनाम्याचं प्रकाशन होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राच्या जाहीरनाम्याचे समितीचे अध्यक्ष आदरणीय माधवरावजी, या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब, नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय डी.पी. सावंत साहेब, भोकर विधानसभेच्या तरुण तडफदार आमदार श्री जयती चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे दक्षिणचे अध्यक्ष संतोषरावजी हंबर्डे, उत्तरचे अध्यक्ष आमचे किशोरभाऊ देशमुख, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी पांडे साहेब, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, दिलीप भाऊ कंदकुर्ते, प्रवीण भाऊ साले, माझे सहकारी संतोष पांडागळे, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री सागरजी, माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन स्वामीजी, माजी उपमहापौर पवळेजी, इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्व मित्र, या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे 67 उमेदवार आणि या संकल्पनाम्याच्या प्रकाशनाला उपस्थित सर्व नांदेड शहरातील प्रतिष्ठित मंडळी, बंधू आणि भगिनींनो, मित्र हो, मागील निवडणुकीमध्ये सुद्धा जेव्हा जाहीरनामा प्रकाशित झाला होता, त्या काळामध्ये आम्ही अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत काँग्रेस पक्षात होतो आणि त्यावेळेस जाहीरनामा प्रकाशित करण्याचा मान त्यावेळेस आम्हाला मिळाला होता आणि त्याही वेळेस योगायोगाने मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेस 73 जागा या काँग्रेसच्या आल्या होत्या. पण आज आम्ही अशोकराव चव्हाण साहेबांबरोबर 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीसजी असतील, बावनकुळे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, या सर्वांच्या आशीर्वादामुळे भारतीय जनता पक्षाचं शहर अध्यक्षपद मला मिळालं आणि आजही भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा सर्वात प्रथम भारतीय जनता पक्ष प्रकाशित करीत आहे आणि ह्या जाहीरनाम्यावर प्रकाशक म्हणून माझं नाव शहर अध्यक्ष म्हणून अमर राजूरकरचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गेल्या वेळेस जसे 73 जागा आल्या होत्या तशाच 100% भाजपच्या जागा यावेळेस या नांदेड मनपामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे. मित्र हो, देशाचे कणखर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची संकल्पना घरोघरी पोहोचलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विकसित महाराष्ट्राची कल्पना देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाखाली घरी घरी पोहोचलेली आहे आणि त्याच धर्तीवर अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे विकसित नांदेडची कल्पना घराघरामध्ये नांदेड मनपाच्या हद्दीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.
अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वात विकसित नांदेडचा संकल्पनामा आपल्यासमोर आम्ही ठेवणार आहोत. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न कैलासवासी डॉक्टर अटल बिहारी वाजपेयी यांचे शताब्दी वर्ष आहेत. या महत्वपूर्ण वर्षामध्ये नांदेड मनपामध्ये भाजपची एक हाती सत्ता आणून अटलजीला विनम्र अभिवादन आपण सर्वजण करणार आहोत. त्यामुळं अटलजीला आपल्याला विनम्र अभिवादन करायचं आहे. अशोकरावजींच्या मनातील सर्व कल्पना आपल्यासमोर ते बोलतीलच. या ठिकाणी मी आदरणीय माधवरावजी भंडारी साहेबांचं नांदेड महानगरचा अध्यक्ष या नात्याने आणि आपण जाहीरनामा प्रमुख म्हणून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आलात आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. मी फक्त एकच म्हणल, आपल्यासमोर घोषणा दिली, आपण सर्वांनी एक घोषणा द्यायची आहे. मी म्हणेल भाजपा म्हणू, आपण सर्वांनी म्हणायचं भाजपा आणू. भाजपा म्हणू, भाजपा म्हणू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.